अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इकडे जमले आहोत. त्यानिमित्त जे काही दोन शब्द मी बोलणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी ही विनंती. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन वर्ष झाले, तरी आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाले आहोत का, हा प्रश्न मला पडतो. रोजची वर्तमानपत्रे हत्या, दंगल, बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाई यांनी भरलेली असतात. धर्मराष्ट्र पंच राजकारणी यावरून अनेक ठिकाणी दंगली होत असतात. यात निरपराध लोकांच्या बळी जातो. गोध्रा हत्याकांड आठवला की अंगाला काटा येतो. एकाच देशात नांदणारे लोक अनेक धर्म, जाती, प्रांत, भाषा यावरून लोकांच्या जीवावर उठतात. आज देशच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना नीतिमत्ताने ठासून गेलेली दिसते. प्रेय सौंदर्याची वाढा ही जीवनमूल्य पायंडळ तुळवली जात आहे. आज देशात इतरही अनेक समस्या आहेत. भूकंप, महापूर, दुष्काळ यासारख्या अनेक समस्या आवासून उभ्या असतात. आपल्या भारत देशात हरितक्रांती झाली तरी आपण शेतकऱ्यांची समस्या सोडवू शकलो नाही. तेव्हा भारत उजावीर सुलतानो, राष्ट्राचा विचार प्रथम करा आपापसाठी. राष्ट्राचा विचार प्रथम करा आपापसाठी. हवे दावे भेदभाव विसरून एकत्र व्हा, तेव्हा